भारतीय संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च व मूलभूत कायदा आहे. हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आणि भारताला प्रजासत्ताक दर्जा प्राप्त झाला. संविधान सभेने जवळपास 2 वर्षे 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन हे तयार केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रस्तावना: भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व प्रजासत्ताक देश आहे, असे घोषित केले आहे. न्याय: सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. स्वातंत्र्य: विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, व्यवसाय स्वातंत्र्य. समता: संधी व कायद्यापुढे समानता. बंधुता: राष्ट्रीय एकात्मता व व्यक्तीचा गौरव. संविधानाची वैशिष्ट्ये: लिखित व सर्वात मोठे संविधान. संघराज्यात्मक रचना पण एकात्मतेवर भर. संसदीय शासनपद्धती. स्वतंत्र न्यायव्यवस्था. मूलभूत अधिकार व कर्तव्ये. धर्मनिरपेक्षता. एकात्मिक न्यायपालिका. मूलभूत अधिकार. नागरिकांना दिलेले प्रमुख हक्क. समानतेचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार. शोषणाविरुद्ध अधिकार. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. घटनात्मक उपायांचा अधिकार. मूलभूत कर्तव्ये. प्रत्येक नागरिकाने पाळावयाची कर्तव्ये. राष्ट्रध्वज व संविधानाचा सन्मान करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे, पर्यावरण संरक्षण इत्यादी. राज्याच्या धोरणनिर्देशक तत्त्वे. लोककल्याणकारी राज्य उभारणीसाठी सरकारने पाळावयाच्या मार्गदर्शक तत्त्वे. समान न्याय, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, कामगार संरक्षण इत्यादी. शासन व्यवस्था. केंद्रीय शासन. राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, लोकसभा व राज्यसभा. राज्य शासन. राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानमंडळ. न्यायव्यवस्था. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, खालची न्यायालये. संघीय रचना. भारत हे राज्यांचा संघ आहे. केंद्र व राज्य यांचे अधिकार संविधानात विभागले आहेत. घटना दुरुस्ती. संविधानात आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूद आहे. आजपर्यंत 100हून अधिक दुरुस्त्या झाल्या आहेत. संविधानाची लांबी व स्वरूप. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूची होती. सध्या दुरुस्तीनंतर भाग, कलमे व अनुसूची वाढल्या आहेत. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.